हाय, कसे आहात सर्व? इथं आमचं सकाळी म्हणजे आम्ही उठतो 6:15 वाजता. टिफिन वगैरे बनवून परत झोपून जातो 8ला. त्याच्यानंतर हे आम्ही दोघंजणं परत 11, 11:30पर्यंत झोपतो. तर 11:30 वाजता उठल्यावरतीचं आमचं हे रुटीन आहे रुद्रांशचं आणि माझं. तर इथं आता आम्ही उठलो आहे, तर सगळ्यात आधी याला कपडे घातले मी व्यवस्थित, कारण व्हिडिओ बनवायचा म्हणून व्यवस्थित राहिलंच पाहिजे त्यांनी. तर तो बघत होता, काय करते ही फोनमध्ये. मला बोलत होता गाणे लावू दे. तर इथे सकाळ सकाळी झाडांना पाणी घातले. सध्या तर मी 2च झाडं लावली आहेत. बघू अजून आता पावसाळ्यामध्ये आहे प्लॅनिंग अजून लावायचं. त्याच्यानंतर मी सर्व अंथरुणं वगैरे काढत होते आणि हा मला कसा मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो बघा तुम्ही जरा. आणि खेळतो पण त्याच्या मनामध्ये असलं तर तो खेळतो पण, त्रास पण देतो. त्याला सांभाळूनच सर्व करायला लागतं मला. पण करते, अर्धे कामं त्याच्यासोबत करते, अर्धे तो झोपल्यावरती करते. गेला पळून. उठल्यावरती पहिले त्याच्या हातामध्ये बॅट आणि बॉल लागतो त्याला. त्याच्या पप्पाचं त्यांनी चोरले हे. आणि हा आमचा रुटीन सेम रोज असतो. त्याच्यामुळे एकदा शेअर केल्यावरती मी पुन्हा शेअर नाही करणार हा रुटीन. आणि ही आम्ही न्यू फ्रेम बनवली आमच्या घरामध्ये लावायला. खूप छान वाटते. आणि हा सकाळी त्याची खिचडी बनवलेली, त्याला आम्हाला राजमाची भाजी बनवलेली आणि चपात्या बनवलेल्या. तर इथं आता मला पूर्ण सगळं घर आवरायचं, सगळं अस्ताव्यस्त झालेलं असतं. सकाळी सकाळी झोपेमध्ये असते मी, सर्व करून परत झोपून जाते. कपडे इकडं भिजू घालायचे आहेत मला. तर आता मी सगळ्यात पहिलं कपडेच भिजत घालणार आहे. कारण कपडे भिजू घातले ना मस्त भिजतात कपडे 2-3 तास. रुद्रांची आंघोळ वगैरे त्याने खाऊ खाल्लेला सकाळी 8 वाजता. आता परत एकदा चारायचं त्याला, थोडासा खाऊ, आंघोळ घालायची आणि झोपून द्यायचं. मग त्याच्यानंतर मी आंघोळ करते आणि मग सर्व कामं आवरते घरातलं. कपडे ज्यांचे ऑफिसचे कपडे असतात तर त्यांना भरपूर वेळ लागतो भिजण्यासाठी, खराब झालेले असतात. तर इथं आता मी झाडू मारते. मध्ये मध्ये येत होता, मला बोलत होता मला झाडू दे. त्याला बॅट दिली, कसं तरी नादवलं मी सर्व घर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी हा ब्लॉग एडिट करत आहे. 2 दिवस झाले मी शूट करून ठेवलेला, पण मला एडिटिंगसाठी टाईम नव्हता भेटत. कारण रुद्रांश 2-3 दिवस झाले रात्री 4 वाजता झोपतो, 5-6 वाजता उठतो, खेळत बसतो. मला 2-3 दिवस झालं झोप नाही व्यवस्थित. तर आता गरमीमुळे खूप तहान लागते त्याला पण. पहिलं उठून त्याची बॉटल वगैरे धुतलेली मी सकाळी, परत एकदा हिसळून टाकली आणि त्याला पाणी दिलं प्यायला. आणि तुम्ही पण भरपूर पाणी पीत जा. छास वगैरे पीत राहायचं, काही ना काही. जेवण नाही जात काही प्रॉब्लेम नाही, पण पाणी भरपूर प्यायचं. त्याला मी पाणी प्यायला दिलं तर तो पूर्ण सगळं गुळण्या करत होता घरामध्ये. मग मी कटका घेतला, त्याच्या हातातून बॉटल ओढून घेतली. मी परत सर्व पुसलं सगळं. आता माझी फरशी, कपडे हे तो झोपल्यानंतरच असतं, कारण तो काही करू देत नाही.
त्याला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं. घाण पाणी वगैरे पितो तो, त्याच्यामुळं मी पण पाणी पिते. आता मला पण तहान लागली. सकाळी मी नाश्ता करून झोपून जाते, तेव्हा मी पाणी पित नाही. मग आता मी उठल्यानंतर भरपूर पाणी पिते आणि मग कामाला सुरुवात करते. आता आम्हाला दोघांना पण भूक नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला अंघोळ करायची आता. आणि मला किचन साफ करायचे. किचन ओटा खूप खराब झाला आहे. सगळे भांडे वगैरे पडलेत सकाळचे. आणि धुवायचं पण आहे, घासायचं पण आहे. मला किचन ओटा सकाळ संध्याकाळी क्लीनच लागतो. अजिबात घाण मला किचन ओटा जमत नाही. तर इथे ना थोडा लाईट येतं किचनच्या खिडकीतून, त्याच्यामुळे व्यवस्थित एवढं काही दिसत नव्हतं. मी लाईट पण लावलेली पण नव्हतं दिसत. आणि हा बघा, याला गाडी मी खेळायला घेतली आहे. हा त्या गाडीला उलटी करून त्याच्यावरती चढून मग बसतो. तर येत होता मध्ये मध्ये, मी भांडे घासत होते तर त्याला पाण्याचा नळाचा आवाज आला की खूप छान वाटतं. तो मला बोलत होता मला उचलून घे. मग मी अर्धे भांडे घासत त्याला पण घेत होते. कसं तरी त्याला नादून मी तेवढे भांडे घासले, किचन साफ केलं. आणि माझं एक छोटंसं घर आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. घेऊ आपण मोठं घर, पण सध्या जशी परिस्थिती असेल तसं राहायचं. पण मला माझं घर छोटंसं आहे पण खूप छान आहे, खूप आवडतं. तर इथं आता माझं जवळजवळ 1 तासानंतर सर्व काम आवरलं. मी एक क्लिप शूट केली. आता त्याच्यानंतर मला याची मॉलिश करायची. मी याला रोज बोलते हे वरचं तेल मला काढून दे, मी त्याला खांद्यावरती घेते. पण आज मीच काढलं, म्हटलं जाऊ दे. तर मॉलिश करताना त्याला बॉटल पाहिजे असते, त्याच्यातलं झाकण काढायला. त्याच्या दात येत आहेत त्याला, तर त्याला सळसळ येते, त्याच्यामुळं तो सारखं काय ना काही चावत असतो. तर मी देत नव्हते, तर रडत होता. त्याला दाखवत होते, बघ तू दिसतो त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये. आणि माझं बाळ आता किती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 14 महिन्याचं, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाचं व्हायला आले, तरी पण मी अजून मॉलिश बंद केली नाही. आणि दुपारी मी हे रव्याचे गुलाबजामुन केलेले, ट्राय केलेलं मी व्हिडिओ बघून असं. तर खूप छान झाले रव्याचे गुलाबजामुन. मला तर खूप. तुम्हाला पण रेसिपी पाहिजे नसेल तर नक्की सांगा. बाय बाय.